मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, मुख्य परीक्षा पास करून इंटरव्ह्यूसाठी आपण गेलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन। मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी आपण ज्याला म्हणतो तो आपल्या यशासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो। आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की मला इतके मार्क जास्त आहेत, तितके मार्क जास्त आहेत, कदाचित मला मुलाखतीचे मार्क्स कमी पडतील, जास्त पडतील। परंतु एक लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला कुठलीही शून्य रिस्क घ्यायची आहे, अजिबात रिस्क नको आहे। तर अशा वेळेस मुलाखतीचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून मुलाखतीला चांगल्या पद्धतीने तयारी करून जाणं गरजेचं आहे। आणि नेमके आपले अनेक विद्यार्थी मित्र या ठिकाणी कमी पडतात। मी अनेक विद्यार्थ्यांचे मॉक इंटरव्ह्यू घेतो, अगदी IAS पासून तर PSI पर्यंतच्या वेगवेगळ्या परीक्षांचे मॉक घेत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे विद्यार्थी मॉक देतात परंतु त्यामध्ये ज्या कमतरता आपल्याला जाणवतात त्या कमतरतांवर ते नंतर तेवढ्याच चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाहीत। त्यामुळे ह्या कमतरतांवर जर काम नाही झालं तर आपला फायनल जो काही इंटरव्ह्यू आहे तो तेवढासा चांगला जात नाही आणि ही रिस्क आपल्याला खूप महागात पडते। मित्रांनो, त्यासाठी ज्ञानज्योती एज्युकेशनने एक अतिशय सुंदर, यापूर्वी कोणीही राबवला नाही असा प्रोग्राम आणलेला आहे। निसर्गरम्य ठिकाणी पूर्णपणे वेळ तुमच्यासाठी देऊन 1 दिवस 2 दिवस जे काही लागेल त्या ठिकाणी अगदी निवासासहित, राहण्या जेवणासहित संपूर्ण मोफत व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। आणि या ठिकाणी सविस्तर तुमचा मॉक होणार आहे। म्हणजे सगळीकडे जसे मॉक होतात तसे धावपळीतले मॉक इथं होणार नाही, तिथं तुमचा सर्वंकष मॉक होईल। तुम्हाला पाहिजे ते सगळं गायडन्स दिलं जाईल पहिल्यांदा, त्यानंतर मॉक होतील। मॉकमध्ये ज्या एरियावर, बायोडाटातले एरिया असू द्या की दुसरे कुठलेही असू द्या, ज्या एरियावर काम करणं गरजेचं आहे त्या एरियावर तिथेच तुमच्याकडून काम पूर्ण करून घेतलं जाईल आणि पुन्हा फायनल मॉक घेतले जातील। गरज वाटली तर 1, गरज वाटली तर 2, जोपर्यंत तुमचा जो शेवटचा मॉक आहे तो तुम्हाला असं वाटतंय की यस, हा माझा अतिशय समाधानकारक आणि चांगला मॉक झालेला आहे, तोपर्यंत तुमची पूर्ण तयारी त्या ठिकाणी करून घेतल्या जाईल। आणि त्याचा सगळ्याचा सगळा खर्च ज्ञानज्योती एज्युकेशन उचलणार आहे। तुम्हाला कुठलाही, अगदी जेवणाचा पण नाही, राहण्याचा पण नाही आणि मॉकचा तर नाहीच नाही। शिवाय या मॉकसाठी आपल्याला वेगवेगळे पोलीस अधिकारी आपले जे मित्र आहेत ते असणार आहेत। मी स्वतः वित्त आणि लेखा अधिकारी म्हणून 10 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी काम करतो आहे। मित्रांनो, या संधीचा नक्की लाभ घ्या। आपल्या मुलाखतीच्या टप्प्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हा टप्पा आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा। खाली तुम्हाला लिंक आणि सगळी माहिती दिलेली आहे। आमची सगळी टीम जी आहे ज्ञानज्योतीची ती तुमच्यासाठी तयार आहेत, फक्त तुम्ही पुढाकार घेण्याची गरज आहे। सो टेक ॲक्शन, त्या लिंकला क्लिक करा, सहभागी व्हा। धन्यवाद।